सर्वप्रथम मी या पाहणी दौऱ्यासाठी माझ्या माता भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित झालात त्याबद्दल आपल्या सर्वांचं आणि सगळ्यात ज्येष्ठ नागरिकांचं माझ्या तरुण मित्रांचं मी स्वागत करतो. आता हा दौरा आयोजित करण्यामागं बेलापूर ग्रामपंचायतीची कल्पना काय होती किंवा हेतू काय होता ते मी सगळ्यात पहिले आपल्याला स्पष्ट करतो. ही योजना 126 कोटी रुपयांची पाणी योजना आहे आणि महाराष्ट्रामध्ये नव्हे देशामध्ये 1000 घरकुलं एकाच वेळेस एकाच गावाला मंजूर होण्याची ही पहिली घटना आहे. म्हणजे या दोन्ही गोष्टी बेलापूर आणि आयनाथपूरच्या ग्रामस्थांसाठी ऐतिहासिक आहेत आणि त्या ऐतिहासिक असल्यामुळं या कामांची पाहणी नागरिकांनी करावी. या कामामध्ये नागरिकांना काही सूचना करायच्या असल्या काही सुचवायचं असलं ते करावं आणि म्हणून आपण आजचा हा अभ्यास दौरा या ठिकाणी आयोजित केलेला आहे. आता पुरुषोत्तम भाऊंनी ज्या गोष्टीचा उल्लेख केला, शेवटी पुरुषोत्तम भाऊ विरोधकांचं काम करणारे. आपण या अभ्यास दौऱ्यासाठी ग्रामपंचायतीमार्फत ग्रामपंचायतीच्या सगळ्या 17च्या सदस्यांना निरोप दिले होते. माझी तर अपेक्षा अशी होती की विरोधक या ठिकाणी येतील, व्हॉट्सअपला आपण काहीतरी लेख टाकता काहीतरी टाकता, प्रत्येक गोष्टीला आम्हाला उत्तरं देता येत नाही. तर आज ही संधी खऱ्या अर्थानं त्यांना उपलब्ध होती. शासनाचे अधिकारी देखील या ठिकाणी आहेत, घरकुलाच्या कामाला देखील शासनाचे अधिकारी त्या ठिकाणी असणार आहेत. जे पाणी योजनेचं काम करतायत त्या कंपनीचे ठेकेदारांचे प्रतिनिधी या ठिकाणी आहेत, त्याच पद्धतीने घरकुलच्या कामावरती देखील प्रतिनिधी असणार. खरं तर विरोधकांनी या ठिकाणी यायला पाहिजे होतं आणि आपलं जे काही ज्ञान आहे, आपलं मार्गदर्शन आहे, आपल्या सूचना आहे ते खऱ्या अर्थाने या ठिकाणी द्यायला पाहिजे होत्या. परंतु दुर्दैवानं ते काही झालेलं दिसत नाही. परंतु जाऊ दे, हरकत नाही. आज आपण या ठिकाणी आलेलो आहोत. आपल्याला हे जे काही तळ दिसते, आम्ही आपल्याला जे काही सातत्यानं सांगत होतो की ही 126 कोटी रुपयांची पाणी योजना पूर्ण झाल्यानंतर आम्हाला विश्वास आहे बेलापूर आयनाथपूरच्या वाड्या वस्त्या गावातलं कुठलंही एक घर देखील पाण्या वाचून वंचित राहणार नाही असा आम्हाला विश्वास आहे. आणि ही योजना पूर्ण झाल्यानंतर पुढे ही योजना 50-60 वर्ष बेलापूरच्या नागरिकांना दररोज फिल्टरचं पाणी देऊ शकेल एवढी ही परिपूर्ण पाणी योजना होणार. ये बाहर निकलने को जिसको कुछ होता नहीं ना, ये संडास बाथरूम ये 4 फुट जगह वापरने को, आधे 10 फुट जगह वापरने को. और होना क्या ये बाहर निकलने को जिसको कुछ होता नहीं ना, ये संडास बाथरूम ये 4 फुट जगह वापरने को, आधे 10 फुट जगह वापरने को. और होना क्या